वरती एक टायर गोदामाला भीषण आग लागली आहे। या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो ही भीषण आग किती भीषण असू शकते। खरं तर कल्याण फाटा रोडवरती टायरच्या गोदामाला ही आग लागली आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत गणेश थोरात, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, ही आग आटोक्यात आणण्यात यश आलंय का? सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच आपण कल्याण शीळ या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी टायरच्या गोडाऊनला मोठी भीषण आग लागलेली आहे। पाहायला गेलं तर नवी मुंबई असेल या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आता अग्निशमन दलाच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आग विझवण्यासाठी। मात्र आग अजून देखील आटोक्यात येत नाहीये। आग वाढतच चाललेली आहे। आग वाढत चालल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट जे येते आकाशात आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस यंत्रणा सर्वच या आगीवरती नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे। पाहायला गेलं तर वाहतूक कोंडीचा देखील सामना या ठिकाणी तलोजा, शीळ आणि डायगर आणि कल्याणच्या दिशेने आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना बसत आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आग ही पसरत चाललेली आहे। धुराचे लोट देखील पसरत चालले आहे। त्यामुळे एकतर्फी जो रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी काही तास जाण्याची शक्यता आहे। नवी मुंबई असेल या ठाणे महानगरपालिका असेल, आतापर्यंत 7 ते 8 अग्निशमन दलाचे या ठिकाणी टँकर आलेले आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। टायर जे आहेत ते गोडाऊन या ठिकाणी कशा प्रकारे आग लागली आहे याचा अजून तपास जे ते पोलीस यंत्रणा करत आहे। मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही आहे, कोणाची जीवितहानी झाली नाही अशी माहिती सध्या तरी मिळत आहे। मात्र या ठिकाणी आग कशामुळे लागली याचा देखील शोध गणेश, त्यामुळे आगीवरती आता कधीपर्यंत ही संपूर्ण आग आटोक्यात येते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।